तिथं आले महाराज ती सेवा चालू होती आणि भगवंतांनी सांगितलंय पुंडलिकाम. त्यावेळेस पुंडलिकरायांनी सांगितलं माझी अजून आई वडिलांची सेवा पूर्ण झाली ना. योग्य 28 विटेवर उभा वामन रुक्माय दिव्य शोभा. कारण का योग्य 28 युगापासून भगवंताला उभा केलं. कुठं उभा केलं हो कारण वीट घेतली कुठली आई सारखी सारे तो तीट मागे फिरकावली वीट त्या इटवर मध्ये भगवंत उभा राहा. कसं उभा राहा फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. फक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. आणि मराठीला दिवाना विठुरायाची कंठाची. तो जाताय फक्त एकच बाकी आज लक्षात ठेवा. आज बिचारी कोण अन्न धान्य दिलंय का फराळाचं कोणी हो. कारण का कोटी जन्माचा उद्धार होते म्हणजे तो गोबर आहे. लक्षात घ्या थोडं महत्वाचं अन्नदान करणार का त्याने अन्नदान दिले ना मंदिरामध्ये त्याला माझा कोटी कोटी प्रणाम. लक्षात असू दे कारण तुकोबर म्हणतात पंढरी शेजाऱ्याला संसारा जा शब्द वापरणार. कारण का बाकीच्या तीर्थामध्ये कुठंच फुली मारली नाही. इथंच फुली मारली का पंढरीशी जा. बाकीच्या तीर्थामध्ये काय कुठं हातच नाही देवाला कुठं पायच नाही कुठलीच पाठच आहे. जगन्नाथपुराला तुम्ही गेलात ना देव झोपेले हात ठेवून उशा का जगन्नाथपूरला. बालाजीला तुम्ही गेलात गिरणारी पर्वतावर कबीर गाडी उभारलाय काय धन दी. कारण का बालाजीने धन घेतलं होतं पुन्हा कोण कबीरा कोण म्हणून धन मागण्यासाठी कबीर आहे म्हणून पैसे द्यावे लागतात. लक्षात असू द्या पैसे जर नसले तुमच्याकडे काय द्यावं लागतंय का केस काढून द्यावं लागतंय. तिथं सुट्टी नाही तुम्हाला महाराज. पण पंढरपूरला तसं नाही ना. पंढरपूरला काय काय
कुठेही लक्षात घ्या, कुठलंही व्रत करायची गरज नाही. म्हणून तू कोबरा पंढरीची जाणे. समुद्राच्या बायका 350 बायका आहेत त्या, एक बायको पंढरपुरात आहे. कुठली? आयशी चंद्रभागा आयशे रे मातेरा, 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 आयशे वाले देवा तोडे आयशे वाले देवा. शंकर गांगे ऋषी जवळे सकाळ तीर्थ मध्यान गाळे, येते पुंडलिकाच्या चरणी हो आंघोळी करीती. कारण का सगळे तीर्थ आहेत ना, 349 तीर्थ सगळे आंघोळ्यात जातात महाराज. कारण का आपण तुम्ही आम्ही आंघोळ घ्यायची पाप जायला असतं, त्या पापातून मुक्त होण्यासाठी तिथं जातात. कुठं? लोहदंड तीर्थ. लोहदंड तीर्थ कुठं आहे? पुंडलिकाच्या समोर. लक्षात घ्या. आपण आंघोळ्या कुठं? लोहदंड तीर्थाची स्नान करतो का दिलीपुराचे करतो? आता लोहदंड तीर्थ नाव का पडलं? कारण का ज्या वेळेस शंकर आणि पार्वती राजाला भेटायला चालले होते त्या टायमाला तिथे काय झालं महाराज? त्याला ताण लागली आई साहेबाला आणि तिथं धनुष्यबाण मारला महाराज आणि तिथून पाणी काढलं आणि काय केलं? तिथं पाणी पेले. म्हणून त्या तीर्थाला लोहदंड तीर्थ नाव पडलं. अजून तीर्थ येतं विष्णू तीर्थ, गुंज तीर्थ हो असे 9 तीर्थ आहेत. लक्षात ठेवा. बाकीचे जाऊन तुम्ही बघा ना पुस्तकाला. मी वाघमारे मला कुठं पुस्तक करायची तुम्ही जर अभ्यास करत लक्षात ठेवा हो. आणि एवढे अजून सांगले तू कोबराने पुढे जाऊन हो पहा मंदिराची पाट तीर्थ घडले 307. पायापर्यंत 360 तीर्थाचं काय होतं? तीर्थ घडत असते. लक्षात घ्या. म्हणून मागून जाऊन पाया पडायला त्याला आपण काय तुका म्हणे देखीला कळस नाश अहंकाराचा त्याला कळसा पाया देतो का पण घेतो कसाचा पाया बघा नाही. तिथं मंदिरात जाता तर नाही आलं कमीत कमी पाठीमागे जा. लक्षात ठेवा. म्हणून तुकोबरा पहा मंदिराची पाठ तीर्थ घडले 360. कारण का 360 तीर्थ घडलेलं पुण्य प्राप्त होतं महाराज. तेवढी ताकद हो त्या पंढरपुरात. म्हणून तुकोबरांना पंढरीशी जारे आल्या 9 संसारा दिनाचा सोयरा पार. कारण का दिनाचा सोयरा सांगितलंय. दिन शब्दाचा सांगितला. दिन म्हणजे गरीब नाही होत जातो महाराज. ज्याला कोणी जवळ घेत नाही. आता आपल्या वारकऱ्याला पण जवळ घेतोय का? वारकरी कारण का वारकऱ्यापाशी नाहीच काय ना सांगतो उद्धाराला वर्णन करतोय राजाचं. कारण का वारकऱ्यापाशी काय नसतात ना महाराज हो. म्हणून त्या वारकऱ्याला पण जवळ घेत नाही. फक्त वारकऱ्याला जवळ घेतात. बाकीचे कुणी घेत नाही. लक्षात असू द्या. कारण ज्या वेळेस हो नामदेव महाराजांना बघण्यासाठी. कारण का नामदेव महाराजांचे सासरे बिदरच्या बादशाहकड नोकरला होते सरदार म्हणून. त्याला बसायला 800 घोडे होते. एका घोड्याला अर्धा किलोचा काय होता? लगाम होता. आता काय झाले? लोकांची संपत्ती ऐकूनच लोक काय हाटेकडे मिळतील. लक्षात ठेवा. काय झाले? हाटेकडे जे मिळतील ना ते कोरोनामध्ये कोरोना अजिबात नाहीच नाही. परंतु जी लोकांची संपत्ती पाहून ह्यांना जमच निघाला झटके. पण तुम्हाला प्रश्न विचारतो झाला जन्माला येतात. तुम्हाला प्रश्न विचारतो का? जन्माला येताना लहान लेकरू असतं त्याला तुम्ही नवं कपडा घालता का जुना कपडा घालता? का घालता? आणि मेल्यानंतर नवा कपडा का घालता? बोलत चला कीर्तन बोलत चला. माझ्या जन्माला येताना काय करता? बाळूत असतं बघा काय फाटलेलं आपलं घरातलं जुना कपडा घालता. आणि मेल्यानंतर नवा कपडा घालता का?
शेवटचा म्हणून वा वा कोणा भेटवत नाही बरोबर नाही चांगली गोष्ट आहे. त्याचा अर्थ असा होतो महाराज की तुमचं लक्षात ठेवा नवा कपडा का घालायचा तुला ह्या देहातून पुढल्या देहामध्ये जायचा आहे नवीन देहामध्ये जायचा आहे म्हणून तुला नवीन कपडा घातला. जुना कपडा का घालायचा मागचा जन्माच्या तुझा मागचा जन्म आहे मागचा जीव आहे त्या जीवामधून ह्या जीवामध्ये आलाय म्हणून तुम्ही बाळगात त्याला काय करता याचा अर्थ असा आहे लक्षात. चला पुढे कारण मग नामदेव महाराजांचं लग्न होतं महाराज त्यांना मुलगी बघायची होती आणि मुलगी बघायच्या नंतर 2 सरदार पाठवून दिले पण नामदेव महाराजचं घर माहित आहे तुम्हाला कसं होतं चांदण्या ते सांगितलं वाच्याला म्हणले मी काय म्हणतो दिनाचा सोयरा सांगतो ना का ही शब्दाला सांगतो त्याने सांगितलं आहो म्हणले कशाला मुलगी देता म्हणजे तिच्या घरात म्हणजे राहायला घर नाही कशा देता विश्वाच्या मार्गाने ग्रुप धारण केलं महाराज आणि काय केले बिदरला गेले आणि बिदर मध्ये तिच्या गवळ्याला किती होते 7 हिरी होते 7 आका तालुका उडू इकडे ताकद देवा कोणता बस आता सगळे जगाचे ताकद आहे पशी आणि सांगितलं ह्याचा मामा एवढा मोठा आहे मुलगी द्यायला काय हरकत आणि मुलगी दिले महाराज मुलगी दिल्यानंतर लग्न झालं मला धोंड्याचा महिना आला कुठला आला आणि यायला सांगितलं महाराज म्हणजे आमच्याकडे धोंडे खायला या की आणि नेवण्याला बोलू घेतलं भावकीचा माणूस आणि दामाजी पण ते निघाले महाराज धोंडे खायला आणि गेल्यानंतर कारण का दामाजी पंथाच्या धोत्राला कमीत कमी लक्षात घ्या कारण का तुकोबाराची उपकार आमच्या एवढे येते मागच्या संतांची जर विचार केला 8 दिवस इकडे तुम्हाला कसे दिवस होते त्यांची रक्त्याची रंगोटी सुनवाचा करतोडा आपल्याला धोंडे खायला जायचे 2 धोत्रा जोडा आणले महाराज ये आल्या म्हणजे नंतर त्या पाहुण्याने काय केलं सोन्याच्या ताटात जेवण वाढलं जेवण झालं झाला शेट ठेवा जेवण झाल्या त्या पाहुण्याने सांगितले ताटे तुम्हाला जेवून जा हो बघा वारंवार मला बोलत आहे असं नका आणि ताट घेऊन नंतर दोघंही होते ना मेहुणा आणि भावकीचा माणूस पंढरपुरापाशी आले म्हणले काय म्हणजे सोयरा कसा भेटला म्हणजे काय म्हणजे विश्वाचा मार्ग आईचा तो ब्रह्मांडाचा कारण का सगळं काम म्हणजे विश्वाच्या मार्गाने केले कारण का दीन वाचल्यामुळं त्याचे नातू आहे कारण का नामदेव महाराजांनी लक्षात घ्या त्यांना कुटुंबाच्या आणि रक्ताच्या नात्याने काही जवळ केलं नाही फक्त वारकऱ्याला जवळ नामदेव महाराज हो पुन्हा जवळ केलं नाही महाराज हो आणि म्हणून ते दीन असणारे मला लक्षात ठेवा त्याच्या जवळ कोणी जात नाहीत त्या जवळ केलं भगवंताने म्हणून पंढरीचे जारे आल्या नव संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणून अभंगाच्या दुसऱ्या वाट पाहे उभा भेटेची आवडी वाट पाहे उभा भेटेची आवडी What
कधी पंढरपूरला येतो कधी नाही सारखी वाट पाहिली असतात. कारण का वाट पाहत असतात महाराज. आणि कारण विद्यानगरीचा राजा होता. वाट पाय उभा सांगते वाट काय पाहतो नको. विद्यानगरचा राजा होता आणि आमचे वारकरी होते. कारण का या वर्षी अधिक मास या गावात, पुढल्या वर्षी पुढल्या गावात, त्याच्या पुढल्या वर्षी त्याच्या गावात असे वारकरी करायचे. अधिक मास चतुर्मास तुमच्या वाय सांगायचं म्हणते. चतुर्मासाला काय करायचे वारकरी महाराज जाऊन करायचे. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं महाराज एक राजा होता विद्यानगरचा. शिपाया सांगितलं आम्ही वारकरी आहोत आणि आम्हाला इथे करायचं आहे चतुर्मास करायचा आहे आणि इथे कार्यक्रम करायचा आहे. राजा जाऊन निरोप दिला. राजा सांगितलं या म्हणजे काय पाहिजे आपल्याला. तर म्हणले मला आम्हाला इथे चतुर्मास करायचे. आम्हाला फक्त म्हणले एक टायमाला जेवण. राजा म्हणला आमच्या इथं मसरं म्हणजे भाकरी खाती ते म्हणले एक टायमाला जेवण नव्हतं काय म्हणले तुम्ही करा म्हणले. आणि करा म्हणल्यानंतर त्यांनी महाराज शेड मारलं माईक स्पीकर सगळं केलं महाराज आणि चालू केला टाकायचं काय